प्रेक्षकांसमोर मी ठेवतो आणि सुंदर कुलकर्णी यांच्याकडे पुढचा प्रश्न घेऊन जातो. सुंदर कुलकर्णी, जेएनयू मध्ये जे घडलं, आधी विद्यार्थ्यांनी जे केलं आणि त्यानंतर सरकारने जे केलं, जर जेएनयू हे डाव्या विचारसरणीशी संलग्न नसतं, निगडीत नसतं, तर अशीच कृती झाली असती उजव्या विचारसरणीच्या वाहिलेल्या एखाद्या विद्यापीठावर? नाही, जिथे जिथे जे स्पष्टपणे राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या जातात तिथे अशा कारवाई व्हायलाच पाहिजे. मग तो सरकार डाव्यांचा असो उजव्यांचा असो तो प्रश्नच येत नाही आहे. आणि JNUमध्ये असे काही राष्ट्रविरोधी तत्व, राष्ट्रविरोधी फोर्सेस आहेत हे कोणीही नाकारू शकत नाहीत. परंतु प्रश्न असा येतो की आज तुम्ही जे म्हणालात ना की वैचारिक फाळणी, ह्या वैचारिक फाळणी नंतर सामाजिक फाळणीमध्ये रूपांतरित होते की काय अशी एक भीती निर्माण झालेली आहे. म्हणजे असं जर ही फाळणी जर वाढत गेली तर देशामध्ये एक हिंसेचं वातावरण, वैचारिक फाळणीतून निर्माण होणारा हिंसा ही थांबवली गेली पाहिजे. आणि म्हणून संवादहीनता ही थांबली पाहिजे. आज मी ह्या दोघांचं मी ऐकत होतो, दोघांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, काहीतरी व्हॅलिड आहे, पण दोघांमध्ये अतिशयोक्ती पण आहे. कारण अभ्यंकर, मी सुद्धा जेव्हा त्या खलिस्तानचा त्यांनी उल्लेख केला, खलिस्तान विरोधी मोहिमेत कम्युनिस्ट होते, ते शहीद झाले, ही मी स्वतः पाहिलेलं आहे. पण त्याच मोहिमेत भाजपचे नेते सुद्धा मारले गेले, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. तसेच मिलिंद मराठेजींनी जे म्हणाले ना की CPI, CPIM, CPI, CPIML सगळे एकच आहेत, हे बिलकुल बरोबर नाही आहे. कारण सर्व डाव्यांना हे नक्षलवादीच आहेत, हे राष्ट्रविरोधी आहेत. म्हणजे जो इतिहासात जो बदल घडलेला आहे हे नाकारण्यासारखं होतं. नाथुराम गोडसेचं नाव सांगायचं आणि सबंध संघ परिवाराला बदनाम करायची, ही जी डाव्यांची एक हॅबिट झालेली आहे. मी कुठेही भाजप असो किंवा संघ परिवार, मेन स्ट्रीम संघ परिवार, त्यांनी नाथुराम गोडसेचा बचाव केलेला आहे, पाठपुरावा केलेला आहे, मी ऐकलेलं नाही आहे. म्हणजे ही जी अतिशयोक्तीची जी एक मानसिकता आहे, दोन्ही बाजूला ह्याच्यामुळे संवादहीनता उद्भव झालेली आहे आणि थांबलं पाहिजे. आज मी म्हणेन की राष्ट्रभक्ती BJP आणि संघ परिवारामध्ये आहे, राष्ट्रभक्ती काँग्रेसमध्ये आहे, राष्ट्रभक्ती CPI, CPM मध्ये पण आहे. आज या सर्वांमध्ये जोडणारा एक कॅम्पेन सुरू झाला पाहिजे. देशाला जोडण्याची वेळ आलेली आहे. पण हे जी फाळणी आहे आणखीन जास्त वाढवण्याची नाही. मला इथेच एक तुम्हाला प्रश्न विचारायचा वाटतोय, कारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बरोबर आपण अत्यंत जवळून काम केलंय. पंतप्रधानांचं कार्यालय ज्या मजल्यावर होतं, तुम्हाला मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा पंतप्रधानांचं कार्यालयाच्या बाजूला तुम्ही बसत होतात साऊथ ब्लॉकमध्ये, हे मी पाहिलेलं आहे. कुठेतरी आज अटल बिहारी वाजपेयींसारख्या एका व्यक्तिमत्वाची उणीव भासते? नक्की भासते. आणि माझी खरं म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयींकडून खूप काही शिकायचं आहे असं मला वाटतं. कारण वाजपेयी यांची एकूण दृष्टी आणि त्यांचं कृतित्व हे तुम्ही पाहिलात तर देशाला जोडणारा एक नेता होता. मी एक उदाहरण देतो, कारण इथे कम्युनिस्ट पण आहेत आणि RSS पण आहे, RSS ABVPचे लोक आहेत, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चाललेला आहे. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले 1998 मध्ये. त्याच दिवशी EMS नंबूद्रीपाद, CPIMचे जनरल सेक्रेटरी, त्यांचं निधन झालं. वाजपेयीजी म्हणाले अडवाणीजींना, तुम्ही जा आणि त्यांच्या म्हणजे अंत्यसंस्काराच्या वेळी भारताच्या सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जा. दिस वॉज हिज ग्रेटनेस. आता मिलिंद मराठेंनी सांगावं, हे सगळे एकच असते तर अटल बिहारी वाजपेयीजी सारखे EMS नंबूद्रीपाद आणि EMS नंबूद्रीपादांच्या त्या अंत्यसंस्काराच्या वेळी अडवाणीजींनी त्यांची स्तुती केलेली आहे, कॉम्रेड EMS नंबूद्रीपाद. म्हणजे आज अटल बिहारी वाजपेयीजी, अडवाणीजी अशासारखे एक मॅच्युअर लीडरशिपची गरज आहे सर्व पक्षांमध्ये. प्रेक्षक,
ही सगळी चर्चा चालू असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं असेल की इतर कुठल्याही ठिकाणी होणाऱ्या अशा खमंग मसालेदार चर्चेला तुम्ही मुकला असाल, परंतु अतिशय कसदार आणि महत्वाची अशी चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाली. कार्यक्रमाचा शेवट करताना ज्या एका गोष्टीवर आक्षेप घेतला गेला तो म्हणजे माझा माजी सहकारी विश्वकमल, दिल्लीच्या झी न्यूजमध्ये काम करणारा आमचा माजी सहकारी विश्वकमल याच्या राजीनाम्यावरून जे एक पत्र सध्या सोशल मीडियावर फिरत आहे, ज्याचा उल्लेख आत्ता अजित अभ्यंकर यांनी केला, त्याचं जे स्पष्टीकरण DNA मध्ये मी आज दिलेलं आहे तो DNA तुमच्या समोर मी दाखवतोय. फक्त तो इंग्रजीत आहे. त्याचा मतितार्थ असा आहे की त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या कंप्लीट खोडसाळ चुकीच्या आहेत. या संपूर्ण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या रिपोर्टिंगचं काम ज्या पवन नारा या पत्रकाराकडे होतं त्याच्याशी तो एकदाही बोलला नाही. किंबहुना अशा प्रकारच्या बातम्या दाखवताना जी आधी एडिट मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये देखील याचा कुठेही सहभाग नव्हता. 9 तारखेला जो व्हिडिओ प्रस्तुत झाला तो व्हिडिओचं रॉ फुटेज, मी पुन्हा एकदा सांगतो, रॉ फुटेज पोलिसांकडे त्या रात्रीचं उपलब्ध आहे आणि पोलीस त्यावरचाच एक निर्णय घेऊ शकतात की या फुटेजमध्ये कोणी डॉक्टर केलंय का, कोणी काही फोटोशॉप वापरलंय का. त्यामुळे हे बोलणं सहज अतिशय सोपं आहे आणि मी त्यांना मुळीच थांबवलं नाही. मी अजित अभ्यंकरांना मुळीच थांबवलं नाही. कदाचित मीडियामध्ये अशा प्रकारची गोष्ट बोलणं सहज सोपं असतं, आवाज दाबणं सहज सोपं असतं, त्यांचा आवाज मी संपादक म्हणून इथून बंद करू शकलो असतो, पण मी हे केलं नाही. प्रेक्षको, आज कसोटीचा काळ आहे. सध्या राष्ट्रप्रेमाची खरी भावना कुठं आहे आणि मुखवटा कुठे आहे तेच कळेनासं झालंय. राष्ट्रप्रेमाचा चेहरा आणि मुखवटा यांची एक प्रकारे बेमालूम सरमिसळ झाली आहे. कोणतीही चर्चा म्हटली की राष्ट्रद्रोह आणि राष्ट्रप्रेमाची साक्ष आज काढली जाते. मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावर वॉच ठेवायला निदान संपादक आहे, काही एक त्याला नियमांची चौकट आहे. पण इंटरनेटच्या माध्यमातून फोफावलेल्या सोशल मीडियावर आज कोणाचा कंट्रोल आहे? राष्ट्रप्रेमी विरुद्ध राष्ट्रद्रोही असा वाद रंगवला जातोय. माध्यमांची भूमिका काय असा सवाल पण केला जातोय. पण आता मीडिया म्हणजे लक्षात घ्या सोशल मीडिया पण आहे. त्यात जेवढे पत्रकार सोशल मीडिया वापरतात त्यापेक्षा कित्येक जास्त पटीनं सामान्य नागरिक सोशल मीडियाचा वापर करतायत. सोशल मीडियावर इतिहासाची मढी उकारली जाते आहेत. अत्यंत टोकाची वैयक्तिक मतं आणि हेवे दावे देखील याच सोशल मीडियावरून पुढे येत आहेत. प्रेक्षको, अशा संवेदनशील मुद्द्यावरून जनमत पेटवण्याचं काम सुरू आहे. मीडियाच्या भूमिकेवर प्रत्येक जण अधिकारवाणीनं बोलतोय. माध्यमात देखील यावरून धुमश्चक्री सुरू आहे. लक्षात घ्या, कॉमेंट्स आर फ्री बट फॅक्ट्स आर सॅक्रेड. चर्चा या मोकळ्या ढाकळ्या असतात, वास्तव मात्र पवित्र शुद्ध असलं पाहिजे. जेव्हा आम्हाला निष्पक्षतेचा विसर पडतो तेव्हा आम्ही सत्यपणाला लावत असतो याची जाणीव मीडियासोबत राजकीय पक्षांना देखील असायला हवी. जेव्हा सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा सत्याची खरी बाजू समजतच नाही अनेकांना, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. अशा वेळी एका चांगल्या माध्यम कर्मीनी काय करावं तर प्रश्न मान्यवरांना विचारेत आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावी. एवढंच काम सध्या आम्ही करतोय. तेच काम आज मी देखील केलंय. दुर्दैवाने आज तुम्ही जेनेव प्रकरणात आमच्या बाजूनं नसाल तर तुम्ही आमच्या विरोधात आहात असा अभिनिवेश दोन्ही बाजूनी दाखवला जातोय. एखाद्या संवेदनशील विषयाकडे पाहण्याची ही पद्धती योग्य नव्हे. त्या दोघांच्या मध्येही एक चर्चेची, संवादाची जागा असते, एवढं कळावं याकरताच हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.